26 जानेवारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. आज सगळ्यांची इच्छा होती का अचूक यावं मुंबईमध्ये, एक तरी गाडी बिनजोड आणावा. ऑलरेडी आमची गाडी जमली होती, आमचे नातेवाईक आहेत, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण एक शर्यत होती. आणि हा मानाचा हिंदकेसरी मैदान संबोधला जातो. पिढ्यान पिढ्या गेल्या आजोबा पंजोबापासून हा मैदान आपला आहे आणि याच्यामध्ये पळायची खूप मजा वेगळी असते. जसा पुसेगावला एक हिंदकेसरी मैदान आपला म्हणजे एक IPL चा वर्ल्ड कप असतो, त्याप्रमाणे हा मैदान आहे. इथे आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्ताने शर्यत आहे. बरोबर. आणि राजवीरचा वाढदिवस आहे. राजवीरचा वाढदिवस. राजवीरला वाढदिवसाच्या माझ्या आणि माझ्या फॅमिलीला पण खूपच फॅमिली करू शकतो. धन्यवाद. आणि त्याच्यानंतर आता मी बघितलं की गाडी जमली त्याच्यानंतर अजून एक बॅनर पण तिथं सुटला आहे, त्याच्यानंतर तो विषय कसा आहे? अजून एक बॅनर सुटलाय. आम्हाला टोटल आज 3 शर्यती करायच्या होत्या मथुरच्या. एक जमली होती, दुसरी सुद्धा जमायचं चाललेला, ती शर्यत काही जमली नाही. त्या लोकांनी पहिले फोन केला, नंतर फोनच नव्हता उचलला, पनवेलचे होते. मग ती शर्यत कॅन्सल झाली. मग आता पुन्हा एकदा एकतर नाव देऊ, एकतर नाव करू, काहीतरी करू. बरोबर. आणि आपल्या दावणीचं मला वाटतं सर्जा पण इथं पोहोचली. सर्जा आहे, अजून छत्रपती संभाजीनगरवरनं नंदी उतरवल्यात. अजून त्याच्यानंतर आपला सगळ्यांचा लाडका जी आमची घरची गाडी पळते त्यांचे मालक सुद्धा बावऱ्याचे तिथे पोचलेले आहेत, साखरवाडीकरांचा बावऱ्या. म्हणजे सगळे समीकरण आज एकत्र आहेत. त्याच्यामुळे इथे प्रेक्षकांना एक आनंद मिळेल सगळ्यांना बघण्याचा. आणि बावऱ्याला पळताना, बाकीचे नंदी पळताना, सर्जेला पळताना. आता अखंड महाराष्ट्राची जनता आहे ना, कुठेतरी बघा एखादा मैदान तरी चालतंय, पण 26 जानेवारीचं मैदान हा एकही नाही चालणार, कारण इथं पोहोचणार आहे. 100%. कारण की हा सगळ्यांचा मानाचा मैदान आता याच्या पुढे डेव्हलपमेंट भरपूर चालू आहे. मैदान होईल नाही होईल, त्याच्यामुळे 26 जानेवारीचा जो मानाचा मैदान आहे, 2 मैदान आहे, एक खिडकाली रामश्याम मैदान आणि हा सावली मैदान. सावली मैदान याला का बोलतात, कारण की चारही बाजूला तुम्हाला सावली दिसते. या ग्राउंडमध्ये मी लहानपणापासून येतो. जेव्हा आमचे गावची नंदी होती त्यापासनं या मैदानामध्ये मी येतो लहानपणा. बरोबर. आता तुम्ही सुरुवातीचा काळ बघितला, त्यावेळेला एवढी लोक होती का तुमच्या आजूबाजूला? नाही नाही, एवढी लोक नव्हती, पण नक्कीच आमच्या जो पाटील कुटुंब होता, गावकऱ्यांचा प्रेम आमच्या सोबत नेहमी असायचा. कारण की आमचे काका लोक पण एकदम दिलदार होते दोघे पण, आणि त्यांच्यासोबत पूर्ण गाव असायचा या बैलगाडी क्षेत्रामध्ये. बरोबर. आणि जी संपत्ती म्हणजे बघा बैलगाडी शर्यत क्षेत्राची शौकीन म्हणजे जे आहे ते तुम्ही कमवलं कुठेतरी मथुरच्या जोरावर, आणि तो मैदानात यायचा आहे ना, हे लोकांना भान तरी झालं ना, तरी लोक पोहोचतात त्याला बघायला. आज आपल्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये जे माणसं कमवल्यात आयुष्यभर, त्यांचा नक्कीच ऋणी राहील. ना कुठं चुकलं असेल तर माफ करा, सांभाळून घ्या. कधी कधी खूप कामं असतात, कामाच्या गडबडीत एखादा फोनवर कधी चुकीचा एखादा शब्द जातो, लोड खूप असतो कामाला आणि एकटाच आहे. त्याच्यामुळे जे पण कोणी माझ्याकडून कधी चुकी झाली असेल माझ्या, तर मला दिलगिरी व्यक्त करतो. कारण की काय होतंय, कधी कधी भरपूर सारे कॉल येत राहतात, त्याच्यामध्ये कधी कधी सुचत नाही काय करावं काय नाही करावं. माणूस चुकी होतो प्रत्येकाकडनं, पण त्याची माफी मागितल्यानंतर तिथे सॉल्युशन निघून. बरोबर. कुठेतरी समोरचा व्यक्ती पण आपला मन, कारण की खूप प्रेम केलं दिलंय मला महाराष्ट्रभर सगळ्या प्रेक्षकांनी, जेवढे माझे फॅन फॅमिली कुटुंब आहे, जनता आहे, या बैलगाडा क्षेत्रातील प्रत्येक गाडा मालक, प्रत्येकाचं स्वप्न असतं. माझा जो स्वप्न होता तो माझ्या मथुरने मला साकार केला, आणि त्या स्वप्नातून अखंड महाराष्ट्रभर देशभरात प्रेम भेटतोय, त्याच्यामध्ये मी खुश आहे. लाईफमध्ये एक अर्धी भाकर सुखाची भेटेल दोन वेळेस, त्याच्यामध्ये मी सुखी असेल, पण जो लोकांनी दिलेला प्रेम आहे त्याच्यातच माझं पोट. बरोबर. अजून एक गोष्ट मी सांगाल, मथुर तुमच्या दावणीला घडला तर येणाऱ्या म्हणजे किती 50 वर्ष या 100 वर्षानंतर आपला खेळ तर चालूच राहणार आहे. कुठेतरी एक आदर्श घेतला आहे. राहुल दादा कोण होतं, मथुर कोण होता, काय बोलाल म्हणजे बघा एक कुठेतरी खूप मोठा न मिटणारं नाव फक्त मला. मथुर आमच्या काळजाचा तुकडा आहे, काळजात राहणार आहे आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. कुटुंबातील एक सगळ्यांचा आमचा सदस्य आहे. सदस्य बोलण्यापेक्षा कुटुंबाचा आमचा अध्यक्ष आहे. बरोबर. त्याच्यामुळे मथुर सगळं काय. बरोबर. आज लाईफमध्ये मला कोणत्या गोष्टीची जेव्हा कमी भासते ना, तेव्हा एक गोष्ट मला नक्कीच वाटतं, त्यात चला माझ्यासोबत माझा मथुर आहे. कित्येक लोक कधी कधी दगा देतात, दोस्तीमध्ये फसवतात, खोटे बोलतात. त्या गोष्टीचा जेव्हा त्रास होतो ना, तेव्हा असं वाटतं की यायला कोणी नको, आपला मथुर आहे ना, आपला देव आपल्यासोबत प्रामाणिकपणे
बघा माणसापेक्षा आहे ना कधी माझ्यासाठी हर गोष्टीमध्ये माझ्या दुःखापासनं सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या सोबत राहिलेला. जेव्हा त्याच्याकडे बघतो ना मी बाकीच्या गोष्टी विसरून जातो. जेव्हा आपल्याला वाटतं याच्याकडनं हे दोस्ती यारीमध्ये थोडासा दगा भेटतोय, फटका भेटतोय, मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आहे ना मग वाटतं मथुरकडे बघावं, आपलं मथुरच ठीक आहे. तर बाकीच्या गोष्टी नको आपल्याला. आणि कुठेतरी जरी तो बोलत नसला तरी त्याचे हावभाव तुमच्यापर्यंत पोहोचतात, तुमचे त्याच्यापर्यंत पोहोचतात, हेच महत्वाचं आहे. देवरूपाने भेटल्या त्यातच मी खुश आहे, बाकी काहीच नाही. आणि ते दावडीवाल्यांचे खूप आभार आहे, त्यांनी मला मथुर दिला आणि त्यांचा बी आयुष्यभर निघून राहील. बरोबर. आता एक तुमचे जे अजून प्रश्न घेईन मी या मैदानाच्या विषयी. आज जे इथं तमाम गाडा मालक अखंड महाराष्ट्राचा, नाशिक भाग असो, सातारा, सांगली असो आले, काय त्यांना शुभेच्छा द्याल तुम्ही? सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी संध्याकाळी जेवण करायला यायचं. जेवढी सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, विदर्भ जेवढे भागातून आले सगळ्यांनी फार्म हाऊसला जेवायला यायचं. सगळ्यांची सोय व्हेज नॉन व्हेज सगळ्या गोष्टी आहेत उपलब्ध. सगळ्यांनी एक मान सन्मान म्हणून या. बरोबर. आता जी मथुरची बॅनरवर गाडी जमली, हे किती वाजेपर्यंत निघेल? कारण लगेच निघेल आता. आता निघणार आहे ना? ओके, मी अच्युतशी बोलतो. थांब 2 मिनिटं.